मी दीपाली तुमचं पहिलं तर सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या दिनचर्येमध्ये। आज पूजेची थोडी घाई आहे, बाकी कामं थोडे 9 वाजेपर्यंत आवरले, पण 9 वाजल्यानंतरच मी माझं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे। बघा आता तर ताई येऊन गेल्या थोड्या वेळ पहिले। ताईने आम्ही आहे ना 5 झाडांच्या 5 फांद्या असं लावत असतो कलेशाला। हे आधीपासून हे गुरुवार आहे ना मी 7वी पासून करत आहे। बघा आता हे हार किती छान मिळालेले आहे, खूप छान शेवंतीचे हार आहे। हा 30 रुपयाला दिला मला आणि एक असे 2 घेतले, खूपच सुंदर हार होते आजचे। आणि सोबत बघा ही एक शेवंतीची वेणी घेतली, कारण दर गुरुवारी आहे ना मी वेणी एक देवीसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा घेते, अशी मला वेणी लावायला तुळशीजवळ दिवा लावते, रांगोळी काढते। ही साडी मला देवीला घालायची आहे, ती सुंदर साडी ही आहे ना गुढीपाडव्याला मिळाली होती गिफ्टमध्ये, आणि ही आज मी घालून पाहते म्हटलं तर समजेल तुम्हाला पूर्ण पूजा दाखवते। पहिले गडव्याला अशा पद्धतीने मी बाजूनं असं तयारी करून घेत होती। मी बघत होते अशा पद्धतीने कसं होईल तर छान असा हाताचा आकार येईल मग। आणि ही साडी आहे ना मला नेसून बघायची होती, पण ही साडी इतकी छान काही अशी वाटत नव्हती मला तिथे, म्हणजे खूप उंच झालं होतं मी जे डब्बे वगैरे ठेवले होते ते। पण मग मी काय केलं, मी म्हटलं चला आता ही साडी नाही जमत तर आता मी प्रयत्न करते की नवीन म्हणजे आपली एखादी कोरी साडी घालते। आणि बघा आता सर्व मी ठेवून बघत होती, खाली तांदूळ वगैरे ठेवले, त्याच्यावर असा गडवा वगैरे ठेवला, पूर्ण सजावट झाल्यावर मग पूजा करते म्हटलं। मग नंतर बघा ही माझ्या बहिणीनं मला घेतलेली साडी आहे आणि हिरवी कंच अशी साडी आहे। म्हटलं चला आता ही देवीला नेसून घेऊया आणि पुढच्या गुरुवारी ती मी घालणार आहे म्हटलं। म्हणून मी अशा पद्धतीने मिऱ्या वगैरे करून ते घालून बघत होती कशी दिसेल, तर तुम्ही पण सांगा मला कशी झाली तर, नेसवता आली का तर साडी। आणि या पद्धतीने बघा दिसत होती। मग बघा इथं हाताला मी अशा साईजने अशा पिना वगैरे लावून घेतल्या। पूजा वगैरे व्हायची होती, अजून कलश वगैरे वर ठेवायचा होता मला। आणि बघूया म्हटलं कसं आपल्याला जमते तर। मग छान अशी साडी वगैरे घालवायला बराच वेळ लागला, आज पूजेला खूप वेळ गेलेला आहे, कारण म्हटलं दररोजचीच आपली घाई असते कामाची, आज निवांत अशी पूजेला वेळ देऊ। पूजेमध्ये पण एक वेगळंच समाधान असते, प्रत्येकाची पूजा करायची पद्धत जरी वेगळी असली ना पण मन असं शांत होते पूजेमध्ये। पण प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धत असू शकते। आणि बघा मी पण एवढं सजवत नसते, पण यावेळेस माझ्या मनामध्ये आलं अचानक, ते उंच झाल्यामुळे मी म्हटलं चला आता साडी घालून पाहते मी। आणि खरंच साडी खूप छान दिसत होती आज, असं वाटत होतं खरंच महालक्ष्मी पुढे आपल्याकडे बघतच आहे। छान हळूवारपणे मग मी नंतरशी पदराला अशी पिन लावून घेतली, मूर्ती पण खूप छान दिसत होती। याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ बनवला, तो पण नक्की बघाल। छान असे दागिने घातले, गजरा लावला, हार घातला आणि शेवंतीची अशी वेणीसुद्धा लावली। मला सुद्धा असे फुलं वगैरे खूप जास्त आवडतात आधीपासूनच। आणि इथं बघा मी छान अशी पोथी वगैरे वाचून घेते आणि महालक्ष्मीची छान आरती पण करेल। आणि नंतर मग आपले बाकीचे कामं होईलच, कारण दररोजच कामाची गडबड असते। आज म्हटलं शांततेतच पूजा करावी आहे। पूजा झाल्यानंतर फक्त आता मुलांचा स्वयंपाक वगैरे करायचा होता। पूजा वगैरे आवरण्यामध्ये बराचसा वेळ गेला, साडी वगैरे घालण्यामध्ये। पहिले लहानपणी 7वी पासूनच आम्ही हे उपास करायचो, पण खूप छान वाटायचं तेव्हा। रस्त्याने जाता जाता असे बोरीचे झाडं वगैरे असायचे, बोर वगैरे ते खायचो आम्ही उपासाला। फराळाचं वगैरे काही खायचो नाही, असे फळं वगैरेच खातात त्या उपासाला असं होतं। आणि तेव्हा एवढे फळं पण नाही, बोरं वगैरे हे जास्त खायचो आम्ही। आणि पूजा वगैरे करण्यामध्ये बराचसा वेळ असा आपला प्रत्येकीचाच जाते। आज गुरुवारची पूजा म्हटलं की थोडा वेळ जातोच। आणि पण इथं बसून असं निवांत जे वाटते ना ते खरंच खूप छान वाटत होतं। आजचा दिवस एकदम अगदीच मस्त गेला। बाकीचे मग दुपारनंतर थोडासा आराम पण केला। संध्याकाळी फक्त आता छान असा नैवेद्य करायचा आहे। आणि दुपारचे कामं मग असते, झाडू लावणं, दिवा वगैरे लावणं, हे सर्व कामं। पण आज म्हटलं मी तुम्हाला पूजेची माझी तयारी वगैरे दाखवते, थोडासा तुम्हाला पण करावं वाटलं तर नक्की करून बघाल। आणि पूजेमध्ये जो समाधान वाटते ना ते खरंच खूप छान वाटत होतं आज मला। आणि पूजा झाल्यावर मग नंतर बाकीची दिनचर्या माझी दिवसभर असंच गेला आहे, बाकीच्या कामामध्ये आवरण्यामध्ये। दुसरं तर काही काम आज झालेलं नाही आहे, म्हणजे असं शिवण वगैरे काम काही केलं नाही आहे आज। म्हणजे ज्या दिवशी वेळ असते ना मनामध्ये वाटते तेव्हा मी करत असते, पण काही ना काही केलं ना खूप छान वाटत असते। तसंच आज पूजेचं पण होतं, छान पूजा झाल्यावर आहे ना आज दिवसभर मन प्रसन्न होत होतं, असं वाटत होतं देवी आपल्याकडे बघतच आहे, इतके सुंदर दिसत होती देवी। नंतर मी तुम्हाला शेवट अजून एकदा दाखवते, ते पण नक्की बघाल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि नंतर दुपारी उठल्यानंतर मी आहे ना पहिले आता
चहा घेईल आणि चहानंतर मग बाकीचे कामं करेल म्हटलं. आणि तेच करत होती आणि सोबत भांडे वगैरे थोडेसे लावायचे होते ना, ते पण कामं करून घेते म्हटलं. बघा आता देवी किती छान दिसते आपलं. देवीची मूर्ती असं वाटू राहिलं की महालक्ष्मी देवी आपली छान अशी उभी आहे. बघा छान असा हार वगैरे शृंगार घातल्यावर खूप छान दिसत होती. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आता दुपारचे हे कामं सुरू आहे. याच्यानंतर मी थोडासा चहा करून घेते आणि भांडे पण लावते. आणि